बोलतात काय पहिले सांगितलं मला की 4 दिवसामध्ये तुम्हाला सिलेंडर येईल, आता सांगतात की 10 दिवस लागतील. आता आणि अजून तर आता तर सुरुवात झालेली आहे. सरकार सांगते 2.5-3 दिवसामध्ये तुम्हाला मिळेल, बरोबर आहे की नाही? त्याच्यावर काहीतरी सरकारने किंवा इथल्या स्थानिक नगरसेवक असेल किंवा आमदार असेल, खासदार असेल, अशा वेळी कुठे आहेत ते? वोटिंगच्या वेळी ते प्रत्येकाच्या घराघरात तुम्ही प्रचार करायला फिरता. गैस बुकिंग मेरी 9 तारीख की हुई है, बट अभी तक मेरे को गैस मिला नहीं है। तो क्या क्या हालत है? सर बहुत दिक्कत है अभी। यहाँ पे गैस खत्म नहीं, यहाँ बोले तो 4 दिन के बाद बोल रहे हो, 4 दिन के बाहर खाते रहेंगे। अखाती देशाच्या युद्धामुळे वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये गॅसची कमतरता जाणवत आहे आणि मोठ्या संख्येने ग्राहकांची ही गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दी देखील पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर आपण आता विरार पूर्वेच्या भारत गॅस इंद्राणी या सर्व्हिस गॅसच्या एजन्सी समोर उभा आहोत. या ठिकाणी जर बघितलं तर आज सकाळपासूनच जे ग्राहक आहेत हे या ठिकाणी येत आहेत आणि गॅसची बुकिंग करत आहेत. आपल्यासोबत काही ग्राहक आहेत. क्या कहोगे, क्या क्या हालत है? सर बहुत दिक्कत है अभी। यहाँ पे गैस खत्म नहीं, यहाँ बोले तो 4 दिन के बाद बोल रहे हो, 4 दिन के बाहर खाते रहेंगे। दिक्कत है बहुत। कभी बुकिंग किया था आपने? बुकिंग एक्चुअली पहले तो ये एप्लीकेशन ही ब्लॉक कर दिया था, उसके अंदर बुकिंग नहीं हो रहा था। आज आके केवाईसी करवाया तो बुकिंग हुआ है। बुकिंग होने के बाद बोला कि 4 दिन के बाद 18 तारीख के बाद आपको गैस मिलेगा, वो भी आप लेके जाओ यहाँ डीमार्ट के यहाँ से। तो अभी घर पे क्या हालत है? तो बाहर से ऑर्डर कर रहे थे, स्विगी जोमेटो, और क्या करेंगे अभी फिर? कुछ ऑप्शन ही नहीं है। अगर गैस नहीं आए तो क्या परिणाम हो सकता है? अरे खाना ही सब भूखा रहना पड़ेगा, और क्या परिणाम होगा? दिक्कत है बहुत। आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी ग्राहकांची मात्र रेलचेल पाहायला मिळत आहे आणि मोठ्या संख्येमध्ये ग्राहक सकाळपासूनच या ठिकाणी आलेले आहेत. मी आता 2-3 दिवस चक्रा मारतोच आहे मी, पण आता यांचं काय उत्तर बरोबर येत नाही. ते बोलतात काय पहिले सांगितलं मला की 4 दिवसामध्ये तुम्हाला सिलेंडर येईल, आता सांगतात की 10 दिवस लागतील. आता सांगतात तुमच्याकडे डबल सिलेंडर असं 25 दिवसाच्या नंतर पण येऊ शकतो, काही सांगू शकत नाही. आता सांगतात काल मी येऊन गेलो, तुम्हाला बोलतात की त्या पावती तुम्ही फाडा आणि तिथे कुठे गोडाऊन आहे ना ते तुम्ही घेऊन जावा. म्हणजे यांचं हे म्हणजे ग्राहकांना सतवण्याचंच कारण आहे ना, खाली फुकटचं. आणि अजून तर आता तर सुरुवात झालेली आहे. अजून तर असं नाही ना की 1 महिना झाला, 2 महिने झाले, इमर्जन्सी घोषित झालेली आहे, काहीच नाही ना असं. सरकार सांगते 2.5-3 दिवसामध्ये तुम्हाला मिळेल, बरोबर आहे की नाही? मग आता इथपर्यंत का नाही आम्हाला पोहोचत आहे? ग्राहकांना हे लोक का सतवत आहेत? मग ह्याच्यावर काहीतरी सरकारने किंवा इथल्या स्थानिक नगरसेवक असेल किंवा आमदार असेल, खासदार असेल, अशा वेळी कुठे आहेत ते? वोटिंगच्या वेळी ते प्रत्येकाच्या घराघरात तुम्ही प्रचार करायला फिरता. मग अशा टायमाला तुम्ही उभे का नाही राहत? इथे का नाही इथे करत? सामान्य जनतेची तुम्ही हे का करता? हा प्रश्न त्यांचे सोडवले. तुम्ही नगरसेवक म्हणजे सामान्य जनतेसाठीच आहात ना तुम्ही. हा मग अशा टायमाला तुम्ही एजन्सीच्या इथे म्हणा किंवा जे काय ग्राहकाला तिथे काय त्रास होतील तिथे तुम्ही का नाही उभे राहू शकत? सोशल वर्कर कुठे गेले अशा टायमाला? तुम्ही निवडणुकीच्या टायमालाच का इकडे तिकडे सर्व झेंडे फिरवता? म्हणजे पक्षासाठी तुम्ही काम करताय, याचा जनतेसाठी तुम्ही काम नाही करत आहे. अमुक एक पक्षासाठी आम्ही मोठे आहोत किंवा इकडे आता इथे राजकारण कोण खेळत आहे मला सांगा ना? सामान्य जनतेची जी पिळवणूक होते आहे, तुम्ही कुठे आहात? तुम्ही अशा टायमाला बाहेर नाही पडणार तर कधी बाहेर पडणार? फक्त तुमच्या वोटिंगसाठी म्हणजे 5 वर्ष तुम्ही झोपणार का? हा आता मागणी एकच आहे. इथे जो का त्रास जनतेला होतो आहे, स्थानिक नगरसेवक कुठे आहे? ते स्थानिक आमदार खासदार हे कुठे आहेत? त्यांनी यायला पाहिजे की नाही? इथे ते ग्राहक एजन्सीमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही त्यांनी क्लिअर करून दिलं पाहिजे ना जनतेला. हा त्यांनी जनतेपर्यंत त्यांचे जे काय त्यांचं बुकिंग कोणते झाले काय त्यांनी आता गाड्या तिथे उभ्या आहेत. मी आता प्रत्यक्ष ते आमच्या एरियामध्ये जाऊन बघून आलो, गाड्या तिथे उभ्या आहेत पण तिथे घेणारेच कोण नाही आहेत. म्हणजे हे राजकारण किती मोठं आहे? ज्यांचे सिलेंडर त्यांचे फटाफट डिलिव्हरी झाले पाहिजे ना, तिथे ते वाट बघतात कोण येतात कुठे. म्हणजे आणि इथे तर आम्हाला थांबून ठेवलेलं आहे, तुमचं अजून आलेलं नाहीये, तुमचं टायमिंग नाही अजून आलेलं आहे. इथे जवळ 3 दिवस. आता माझ्या टायमिंग आहे, मी 9 तारखेला सुद्धा बुकिंग केलेली आहे मला जेव्हा, आणि बुकिंग पण होत नव्हती. 30 दिवस आम्हाला 25 दिवसानंतर बुकिंग पहिले सुरुवातीला होत होती. बुकिंग पण सांगत पण नाही. आता मी वेळ काढून म्हणजे ड्युटीवरचा खाडा करून मी ते चौकशी करायला आलो, काय झालं तर नाही ते तुमची 30 दिवसानंतर डबल सिलेंडर आहे. म्हणजे हे पण आम्हाला सूचित नाही केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत. आता बोलतात की 5 दिवस 4 दिवस. आता काल मी आलो तर बोलतात 10 दिवसाच्या नंतर तुम्हाला सिलेंडर येईल. आता तुम्हाला मी बोललो माझ्या घरी समजा परिवार आहे, अचानक सिलेंडर संपला, हॉटेल्स बंद झालेले आहेत. हॉटेलची पण तुम्हाला तर अवस्था माहिती आहे साहेब, हॉटेल बंद झालेले आहेत. अशा टायमाला सामान्य माणसाने पैसे असून पण कुठे जावं? त्यांना जेवण नाहीये. म्हणजे किती दयनीय अवस्था बघा. युद्ध कुठे चाललेलं आहे? आपण कुठल्या देशामध्ये राहतो? कुठल्या राज्यामध्ये राहतो? कुठल्या एरियामध्ये राहतो? तिथे तर काहीच असं आणीबाणीचा प्रसंग नाहीये, तरी पण उपाशी मारायची वेळ पैसे असून. म्हणजे स्थानिक पातळीवर एक किती हलगर्जीपणा आहे बघा ना प्रशासनाचा. काय ते सकाळपासून या ठिकाणी रांगेमध्ये उभा आहेत आणि अनियमित गॅसचा पुरवठा होत असल्यामुळे या ठिकाणी ग्राहकांमध्ये एक चिंता पाहायला मिळत आहे.
अशाच पद्धतीने वसई विरार नालासोपारा परिसरातील भारत गॅस एजन्सीच्या इकडे मोठ्या संख्येमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. तर कमर्शियल गॅसचा तुटवडा तर आहेच, आता घरगुती गॅसचा देखील तुटवडा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये एक चिंता भेडसा होत असताना पाहायला मिळत आहे. गॅस एजन्सीकडून कुठेही या ग्राहकांना दिलासा दिला जात नाहीये किंवा गॅस कधी मिळेल, आणि जी बुकिंग आहे ही ऑनलाईन बुकिंग होत नसल्यामुळे ग्राहक चिंतेमध्ये आहेत. एक्चुअली मेरा नाम सतीश जायसवाल है। मेरी गैस बुकिंग मेरी 9 तारीख की हुई है, बट अभी तक मेरे को गैस मिला नहीं है। और इमरजेंसी है, गैस का रिक्वायरमेंट है, घर में कुछ खाना नहीं पक रहा है, कुछ नहीं पक रहा है। अभी यहाँ पे इंक्वायरी किया तो इन्होंने बोला 2 से 3 दिन और लगेंगे, बट लेट्स सी क्या होता है। अभी क्या बोलते हैं, अभी इन्होंने बोला 2-3 दिन में आ जाएगा। क्या बट प्रॉब्लम चल रही है? प्रॉब्लम घर पे खाना नहीं बन रहा है, कुछ नहीं बन रहा है, गैस है नहीं, खत्म हो गया है। मेरा 9 तारीख का बुकिंग है। कुछ भाव में कुछ बढ़ा हुआ है? भाव में ये भाव तो बढ़ गया है। मैंने तो क्या पेमेंट भी कर दिया ऑनलाइन, 912 रुपया हो गया, पहले कम था। थैंक यू। तुम्ही काय सांगणार, आज कशा पद्धतीने सिच्युएशन आहे या ठिकाणी? सिच्युएशन तर खूप वाईट आहे. बघू आता. कधी बुकिंग केली होती तुम्ही? 4 दिवस झाले. काय बोलतात आता इकडे? काय नाही, तुम्ही या आणि घेऊन जा. आता भेटले मला पावती, राजूला घेऊन कधी बुकिंग केली? 9 तारखेला. आता मिळाला गॅस? हा मिळाला. आता स्वतःहून सेल्फ घ्यायचं. स्वतःहून ग्राहक जे आहेत हे गॅस घेऊन जाण्यासाठी स्वतः बाटले घेऊन या ठिकाणी येत आहेत आणि स्वतः बाटले घेऊन घरी जात आहेत. परंतु अनियमितता गॅसची वाढली असल्यामुळे ग्राहकांमध्ये एक चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्राहकांना सुविधा द्याव्या अशी मागणी देखील करण्यात येत आहे. काका, तुम्ही काय सांगणार, कशी या ठिकाणी गर्दी बघतोय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि ग्राहक हे पूर्णतः चिंतेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, विरार.